पाऊस आला ग, आला ग, ऋतू हिरवा मोर झाला ग, किती दिसाने कंठ ओला झाला ग, झाला ग, ढग मातीत मिसळे, पाणी सूर्याला विसळे, किती दिसाने धनुष्य रंगीत झाला ग, झाला ग, किती दिसाने धनुष्य रंगीत झाला ग, झाला ग. काय अप्रतिम कल्पना आहे ना. खरं तर वाटतं, की खरंच असं शक्य आहे? ढग मातीत मिसळतात आणि पाणी चक्क सूर्याला विसळतं? छे! असं काही शक्य नाही. खरं तर मला असं वाटतं, की निरागस होऊन पाऊस पाहिलाय कधी? साने गुरुजींची ही कन्या सांगते तसा. साने गुरुजी शिकवत होते शाळेत एक पाठ. पाऊस पडायला लागला आणि चिमुरडी धावली ना बाहेर. भर, भर, भर सगळ्या गारा गोळा केल्या आणि आली ना गुरुजींच्या समोर. ती ओंजळ दाखवत म्हणाली, "गुरुजी हे बघा मी काय आणलंय." गुरुजींनी विचारलं, "हे काय? गारा कशाला आणल्यास तू?" "या काही गारा नाहीत. तुम्हाला माहितीये का गुरुजी, मी ना पावसाच्या बिया आणल्यात. त्या पेरणार आहे. जेवढ्या बिया पेरू ना, तेवढा पाऊस उगवेल ना गुरुजी." किती छान संकल्पना आहे ना हो मुळात इतक्या निरागस भावनेने जर पाऊस बघता आला ना, तर खऱ्या अर्थी पैसा खोटा आणि पाऊस मोठा होतो. हा पाऊस अनुभवायचा असेल, तर कधी कवी व्हावं, कधी साहित्यिक व्हावं, कधी वैज्ञानिक व्हावं, कधी एखादा हवामान खात्याचा अधिकारी व्हावं, कधीतरी रसिक व्हावं, पण पाऊस नक्की अनुभवावा. कारण त्याशिवाय तो ओलावा दाटून येणार कसा? खरं तर पाऊस आपल्या प्रत्येकाचा आवडता दोस्त. अशाच एका दोस्ताला जाणून घ्यायला, त्याच्याशी गप्पा मारायला किंवा त्याचा संपूर्ण वारं, त्याच्या स्वभावाच्या अवस्था हे सारंच अनुभवायला आपल्याबरोबर एक खास व्यक्तित्व आज आपल्याशी गप्पा मारायला आलंय. हवामान खात्याचे माजी महासंचालक डॉक्टर रंजन केळकर. रंजन सर नमस्कार. नमस्कार अनघा. स्वयं टीमतर्फे तुमचं खूप मनापासून स्वागत. थँक यू. सर खरं तर ज्या वेळेला हवामान खातं असं आमच्या समोर येतं, त्यावेळेला पटकन समोर येणारं समीकरण तुमच्या हसण्यावरनं तुम्हाला नक्कीच लक्षात येतंय मला हो, मला म्हणायचंय काय. कल्पना आहे तुम्ही काय म्हणणार आहात ते. विनोद किंवा चुकलेले अंदाज याबरोबरच अ, दुर्दैवानं हवामान खातं गेली अनेक वर्ष जोडलं गेलंय. तर आज हे समीकरण उकलून सांगताना असं का होतं? इथपासूनच सुरुवात करू. बरं. मला आठवतात आर.के. लक्ष्मण नावाचे एक कार्टूनिस्ट होते. हो. खूपच प्रसिद्ध म्हणजे आणि ते दररोज एक कार्टून बनवायचे वर्तमानपत्रामध्ये आणि ते वाचायला लोक उत्सुकतेनं वाट बघायची, की कधी लक्ष्मणचं कार्टून येतं. हं. आणि आर.के. लक्ष्मणचा फेव्हरिट विषय म्हणजे हवामान आणि हवामानशास्त्रज्ञ. वाह! आणि एक त्यांचं कार्टून माझ्या अगदी पक्कं लक्षात आहे, हं. की एका बस स्टॉपवरती 4 माणसं उभी आहेत आणि सगळ्यांच्या छत्र्या आहेत. पावसापासून संरक्षण करायला आणि एकच मधला गृहस्थ पावसात भिजतोय. आणि तो म्हणतो, "तुम्हाला कसं कळलं, की मी हवामान खात्यामध्ये काम करतोय?" असा वाह! त्यांनी प्रश्न केला. हा प्रश्न इतना मार्मिक आहे, खरंय. की लोकांना लगेच जाणीव झाली, की हा आपला स्वतःचा अंदाज ऐकून त्यांनी छत्री घरी ठेवली आहे आणि आम्ही छत्र्या घेऊन आलो. तर ही एक जुनी जोक आहे. पण हां. आपल्याला जर आनंदी जीवन जगायचं असेल, तर विनोदाची गरज आहे. वाह! पण विनोद म्हणजे थोडीशी त्याच्यात एक सौम्य टीका असते. हं, हं. म्हणजे विनोदावर हसणं एक झालं, पण ती टीका मनाला लावून घेणं आणि थोडीशी सुधारणा करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हवामानशास्त्रज्ञ ते करत आलेले आहेत. ओके. म्हणजे मागच्या अनेक वर्षामध्ये हवामानशास्त्राची पुष्कळ प्रगती झालेली आहे. हं, हं. एकेकाळी जेव्हा चक्रीवादळे यायची, हजारो लोकं मरायचे हं. वादळामुळं. खरंय. आता नाही मरत. आता ते सगळे जीव वाचवता येतात आता. कारण आपल्याला ते 4-5 दिवस आधी समजतं आणि डिझास्टर मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्यांना ते आम्ही सांगतो आणि लोकांची हलवाहलवी करून त्यांना सुरक्षित स्थळी घेऊन जातो. तर अशा बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत हं. आणि त्यांचा विषय विनोदाचा नाही, पण अगदी सिन्सिअरली आणि हॉनेस्टली त्या गोष्टी होत आहेत. पण तरी पण आपण संत तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे, हं. "निंदकाचे घरं असावे शेजारी." हं. तर आपली निंदा करून घेणारा जर कोणी असेल तर आपण त्याच्याकडून शिकावं.
खरंय. आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचे जे विनोद वगैरे आहेत, त्याच्याकडून हवामानशास्त्रज्ञ शिकतात आणि त्याच्यामुळेच शास्त्राची प्रगती होते. तर मला वाटतं विनोदावरून आपण थोड्याशा सिरियसली गप्पांकडे येस, निश्चित, यावं का? निश्चित. निर्विवाद. सर मूळ मुद्दा हाच होता, की बऱ्याचदा सर्वसामान्य माणूस एका विशिष्ट नजरेने बघत असतो, कारण आम्हाला दिसणारी चौकट एकच असते. बट त्याच्या अंतरी अनेकविध चौकटी असतात, ज्या वेधशाळेला खरं तर कळत असतात. आणि म्हणून मला ते नावच इतकं आवडतं सर, की तुम्ही त्याचा वेध घेत असता आणि शेवटी तो अंदाज आहे. अंदाज आणि वेध हे दोन्ही शब्द जेव्हा शास्त्रज्ञ म्हणून तुमच्या समोर येतात आणि एखादं हवामान तुम्ही निरीक्षण करण्यासाठी म्हणून घेता, तर त्यावेळेला ते कशा पद्धतीनं कार्यरत होतं. ह्याच्यात मूलभूत एक सिद्धांत मला सांगायला आवडतो, हं, की परमेश्वरानं मानवाला त्याचं भविष्य सांगितलेले नाही खरंय. आणि भविष्य सांगायची क्षमता त्यांनी दिलेली नाही. म्हणजे कोविडच्या काळात आपल्याला याची जाणीव इतकी पक्की झाली, की लोकांना माहिती नव्हतं, की ते उद्या मरणार आहेत. आणि लाखो लोकं कोविडच्या काळामध्ये दगावले, ज्यांना कुठलीही कल्पना नव्हती. धट्टे-कट्टे लोक, की ते उद्या जाणार आहेत. तर हा एक धडा आपल्याला मिळाला आहे वाह! परमेश्वराकडूनच, की आपल्याला आपलं भविष्य सांगता येत नाही. तरी पण निसर्गाचे काही नियम असे आहेत, की ते जर आपल्याला कळले, तर ते वापरून आपण उद्या काय होणार, परवा काय होणार, 10 दिवसांनी काय होणार, हे आपण सांगू शकतो. हं, हं. उदाहरणार्थ आपल्याला सूर्य आणि पृथ्वी ह्यांच्यातलं अंतर आपल्याला माहिती आहे, त्यांच्या कक्षा माहिती आहेत. तेव्हा उद्या सकाळी 6:25 सूर्योदय होईल, हे आपल्याला 100% सांगता येतं. खरंय. कारण तो नियम आपल्याला माहिती आहे. तिथे वेदाचा प्रश्न नाही. तिथे आपल्याला आपण म्हणू शकू, की हे अगदी होणारच होणार. हं. पण पहाटे सूर्योदयाच्या वेळी तिथे एक तांबूस रंग असेल आकाशात किंवा पिवळट असेल, हे आपल्याला सांगता येत नाही. हं, हं. किंवा उद्या सकाळी सूर्य उगवताना त्याच्यावरती एक ढग असेल आणि आपल्याला सूर्योदय दिसणारच नाही, हे पण आपल्याला सांगता येत नाही. कारण ते जे नियम आहेत ते आपल्याला माहिती नाहीत. हं, हं. तर वेध लागणं म्हणजे काही गोष्टींची आपल्याला एक कल्पना येते, की असं होऊ शकेल. पण त्याची नक्की माहिती आपल्याला नसते. तर आपल्याला सूर्योदयाचे वेध लागत नाहीत. खरंय. पण आपल्याला इतर गोष्टींच्या विषयी कल्पना जर आपल्या मनात असली, की असं होऊ शकेल, तर तो प्रयत्न म्हणजे सत्य शोधायचा प्रयत्न आहे, की नवीन नियम शोधून काढायचे. आणि एक नियम आपल्याला समजला, की दुसरा नियम पाठीमागे उभा असतो, शोधून काढायला. तर ही एक प्रक्रिया आहे जी सारखी सुरू असते आणि म्हणून वेधशाळा ही कधी म्हणू शकत नाही, की आता सगळ्याच गोष्टींचे वेध आम्हाला लागलेत. असं कोणी म्हणू शकत नाही. तर ही एक प्रक्रिया आहे जी सुरू राहते. सर तुम्ही आत्ता फार सुंदर शब्द वापरलात, की हा सत्याचा शोध आहे. हो. पण खरं सांगायचं तर हा शोध अविरत आहे, जसं आत्ता हो, आपण हो. बोललो. अगदी अविरत आहे शोध. म्हणजे हो. 24 तास गुणिले 7 गुणिले हो, हो, 365. हो, पण असं असताना सुद्धा हवामान खातं हे आम्हाला कायम अनुभवायला मिळतं ते जून ते सप्टेंबर हो. ह्याच 4 महिन्यात. मग बाकीचे 8 महिने आणि 4 महिने याच्यातली ही तफावत काय? तफावत फार मोठी आहे. कारण आपला देश जो आहे हा एक मान्सूनचा देश म्हणून ओळखला जातो. आणि आपल्या देशात आणि दुसऱ्या देशात जो फार मोठा फरक आहे, हं, तसे अनेक फरक आहेत, पण एक फार मोठा फरक आहे, की आपल्याकडे दरवर्षी 4 महिने मान्सून येतो. हं. तसा दुसऱ्या देशामध्ये येत नाही. आणि बरोबर. हा फरक आहे त्यांच्यातला आणि आपला आणि त्याच्यामुळे आपलं संबंध जीवन हं. हे एका निराळ्या धरतीनं बनलेलं आहे. वाह! उदाहरणार्थ तुम्ही जर अमेरिकेत किंवा युरोपमध्ये गेलात, तिथे 365 दिवस पाऊस पडायची शक्यता असते आणि हं, हं. भुरभुर हलका पाऊस पडतो. हं, हं. आपल्याकडे 4 महिने म्हणजे धो-धो पाऊस पडतो मान्सूनचा आणि बाकी 8 महिने अतिशय अल्प असा त्याचं प्रमाण असतं. हं. तर हा एक मोठा फरक आहे, की आपल्याला मान्सूनच्या पावसामध्ये 4 महिन्यात सगळं काही आटपून घ्यायचं असतं. वाह! म्हणजे तो एक काळ असतो, की जो म्हणजे मी म्हणेन, की 3-4 हजार वर्षापासून शेतकऱ्यांना माहिती आहे, हं, हं. की मान्सून येतो तेव्हा खरीप पिकं काढायची. वाह! खरीप पीक म्हणजे जून ते सप्टेंबरला पाऊस पडत असताना पीक काढायचं. हं. आणि त्याच्यानंतरचे 8 महिने पाऊस पडणार नाही. मग दुसरी काही कामं करायची किंवा दुसरी काही पिकं काढायची. हं. आणि बाकीच्या लोकांना माहिती आहे, की पिण्याचं पाणी 8 महिन्यासाठी साठवून ठेवायचं. तर सगळं काही त्या मान्सूनवरती निर्धारित आहे.
वाह! आणि म्हणून आपल्याला आपला देश जो निराळा आहे हवामानाच्या बाबतीमध्ये, हं, हं. त्याचं कारण ते आहे, की इतर देशात अशा प्रकारचे मान्सूनचे 4 महिने पावसाचे, भरपूर पावसाचे नाहीत. हा एक मोठा फरक आहे. सर तुम्ही आत्ता प्रत्येक गोष्ट सांगत असताना इतक्या छान पद्धतीने समजावताय, की ती आम्हाला कळणंही सोपं जातंय. थँक यू. बऱ्याचदा असं होतं, की अ, वैज्ञानिक भाषा इतक्या सहजतेनं कळेलच असं होत नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इतकी वर्ष हा शब्द ऐकलाय, की मॉन्सून इकॉनॉमी. हो. खरं तर मॉन्सून इकॉनॉमीचा विचार करत असताना भारताच्या दृष्टिकोनातनं अनेकविध पदर आहेत. आपण त्याचा पुढे विचार करूच. पण मला सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ही वाटते, की हजारो वर्ष जर ही परंपरा आपल्याकडे चालू असेल, तर जसा काळ बदलतो, तसे त्याची स्थिती बदलते, त्याची व्याख्या बदलते, त्याची परिमाणं बदलतात. काळानुसार पाऊस हा बदललाय का? आणि बदलला असेल तर तो कसा आहे? खूप छान प्रश्न आहे हां, कारण हल्ली सगळे लोकं बदलाविषयीच बोलतायत. हे बदललं, ते बदललं, आमच्या काळी असं नव्हतं, आता असं आहे. तर वाह! वाह! सगळे लोकं बदलाविषयीच बोलतायत. तर हवामान बदललंय, तापमान बदललंय, तर मान्सून बदललाय का? हा प्रश्न म्हणजे अगदी स्वाभाविक आहे, की हं, हं. मान्सून बदललाय. पण मला तेवढं त्याच्यात बदल दिसून येत नाही. बरं. कारण असं आहे, की मान्सून फार जुना आहे. हं, हं. हा काही अलीकडचा काही हा नवीन काहीतरी संशोधन केलेला प्रकार नाहीये. मान्सून खूप जुना आहे आणि तो ओळखला होता शेतकऱ्यांनी. आत्ताच मी म्हटलं, की हो. शेतकऱ्यांनी खरीप हंगाम जो ठरवला, की पाऊस पडत असताना एक पीक काढायचं. हं. तर त्यांना माहिती होतं, की पावसाळा जूनमध्ये येतो आणि सप्टेंबरमध्ये संपतो. त्यांना माहिती होतं. हं. त्याच्यानंतर काही व्यापारी लोकांनी शोधून काढलं. बरं. मान्सून त्याचं ओरिजिनल नाव अरबी भाषेमध्ये मौसिन असं होतं. त्याच्यातूनच मौसम हा शब्द आला. हं, हं. तर त्यांना कळलं होतं, की मान्सूनचे वारे 4 महिने एका दिशेत वाहतात आणि बाकीचे महिने ते उलट दिशेने वाहतात. तर झालं काय, की काही व्यापाऱ्यांनी हे वारे वापरून ते ज्याला आपण हल्ली मध्य पूर्व म्हणतो, हो. तिथले म्हणजे सीरिया वगैरे देशातून लोक केरळला यायचे. हं. बरं. त्या वाऱ्यावरती. कारण त्यावेळेस शिळाची जहाजं होती. तर हं. ते वारे शिळ्यात भरले, की त्यांचं जहाज केरळला यायचं. तिथे ते 4 महिने मुक्काम करायचे आणि ते मसाले वगैरे सगळे काजू, दालचिनी, लवंगा सगळे विकत घेऊन तिथे 4 महिने राहायचे बरं. आणि 4 महिन्यानंतर वाऱ्याची दिशा पलटायची. हं. त्याच जहाजात ते शिडं लावून आपल्या मायदेशी परतायचे. तर वाह! हा व्यापार सुरू झाला जवळ-जवळ 3000 वर्षापूर्वी. त्याच्या हं, हं. नोंदी आहेत आपल्या त्या काळच्या नाणी सापडतात त्याच्यामध्ये केरळमध्ये वगैरे. त्यानंतर येशू ख्रिस्ताचे जे 12 शिष्य होते, हं. त्यांच्यातला एक शिष्य थोमा किंवा थॉमस बरं. हा धर्मप्रसार करण्यासाठी मान्सूनच्या वाऱ्यावरती केरळला आला. हं. इसवी सन 52 साली. त्याच्या बरं. नोंदी आहेत. त्यांनी तिथे जे ख्रिस्ती धर्म स्थापन केला तो अजून तिथे आहे. त्याला ते हं. मार थोमा चर्च म्हणतात, थोमाच्या नावाने. तर अशी जी माहिती होती त्याच्यानंतर इसवी सन 2ऱ्या शतकामध्ये हं. एक सुंदर ग्रंथ लिहिला गेला ज्याला मनुस्मृती म्हणतात. हो. आणि मनुस्मृतीमध्ये पुष्कळ काही तत्वज्ञान आहे. आणि ते तत्वज्ञान खूपच म्हणजे व्यापक आहे. तर त्याच्यामध्ये एक वाक्य होतं, "आदित्य जायते वृष्टी." हं. जे आत्ता म्हणजे 2022 मध्ये IMDनी आपल्या लोगोमध्ये त्याचा समावेश केलेला आहे. हो. म्हणजे सूर्य आहे तर पाऊस आहे. आता खरं आहे. इतकं सोपं आहे म्हणजे 3 शब्दामध्ये सांगितलं, की सूर्य आहे तर पाऊस आहे. तर लोकांना कळलं मनुस्मृती. त्याच्यानंतर चाणक्य नीतीमध्ये पाऊस कसा मोजायचा याचं वर्णन आहे. ह्याचं हो. ह्याचं वर्णन आहे. आणि त्याच्यानंतर कालिदासांनी मेघदूत लिहिलं. हो. त्याला तर ते कुठून ज्ञान मिळालं सांगणं फार कठीण आहे. पण त्याच्याकडे ज्ञान होतं ते मान्सूनविषयी आणि त्याने तर हं, तारीख हं. पण सांगितली, की आषाढस्य प्रथम दिवस आहे मान्सून. तर अजून तो वाह! त्याच दिवशी येतो. कालिदास दिन त्या दिवशी हल्ली आपण साजरा करतो. होय. तर हे ज्ञान वाढत गेलं हं. आणि त्याच्यानंतर शेवटी 1686 साली हं. एका इंग्रज खगोलशास्त्रज्ञांनी मान्सूनची व्याख्या केली. बरं. आणि त्यांनी 1686 साली त्यांनी इंग्लंडमध्ये रॉयल सोसायटी समोर लंडनमध्ये त्यांनी एक प्रबंध सादर केला, की मान्सूनची प्रक्रिया कशी असते. हं. आणि ती खरी वैज्ञानिक पहिली अशी ती प्रक्रिया त्यांनी सादर केली, जी अजूनसुद्धा आपल्याला त्याची नोंद घ्यावी लागते. हं, हं. आणि त्याच्यानंतर मग आता 1875 मध्ये हवामान खातं स्थापन झालं. स्थापन झालं. हं. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यासाठी बरेचसे अ, प्रयोग केलेत, संशोधन केलंय.
हं. तर आता आपली माहिती खूप वाढलेली आहे मान्सूनविषयी पहिल्यापेक्षा. तर हं, त्याच्यात हं. आपण फक्त ज्ञानात भर टाकू शकतो. पण आपण त्याच्यात बदल झालाय हे निदान मला तरी पटत नाहीये. आपलं ज्ञान वाढलंय, पण वाह! बदल झालेला नाही. कारण त्याचे जे मूलभूत त्याचे जे हे आहेत, हं. पॅरामीटर्स आहेत, ते तसेच आहेत. म्हणजे असं कधी झालं नाही, की मान्सून आलाच नाही. असं कधीच नाही झालं. तो खरंय. येतो दरवर्षी म्हणजे 3000 वर्षापासून तो दरवर्षी आलेला आहे. असंही कधी झालं नाही, की तो जूनच्या ऐवजी फेब्रुवारीमध्ये आला. असा बदल कधी झालेला नाहीये. हं, हं, हं. किंवा इतका कमी पाऊस पडला, की जवळ-जवळ 0 पर्जन्यमान असंही कधी झालं नाही. हं, हं. तर तो आपल्या सीमित बदलामध्ये असतो, जे आपण अच्छा. समजून घेतली पाहिजे. वाह! तर बदल होतोय, पण तो सीमित आहे. तो म्हणजे असा ह्याच्या बाहेर नाही गेलेला. वाह! म्हणजे थोडक्यात त्याच्यात मूलभूत त्याची जी तत्व आहेत किंवा ती तशीच आहे. हां, ती त्याच्यात तशीच बदल आहेत. नाही हो, होत आहेत. अगदी बरोबर. फक्त हो, आयाम बदलत गेले हो, त्याच्याकडे हो, बघण्याचे हो, किंवा हो, त्याला समजून घेण्याचे हो, असं आपण म्हणू हो, शकतो. हो. खरं तर मुंबईत तर पावसावरती बेटिंग करतात. हो, करतात ना. हो, करतात. म्हणजे तुम्ही आत्ता जेव्हा सांगत होतात व्यापारी त्याला शोधत आले. म्हणजे कदाचित तेव्हाही व्यापार उदीम या सगळ्या दृष्टिकोनातनंही पैसा हो, कुठेतरी हो, पावसाशी हो, जोडलेला हो, होता. हो, आजही तो हो. जोडलेला आहे. फक्त तो वेगळ्या पद्धतीने हो. नाही कदाचित आज पण आपण जेव्हा इकॉनॉमिक ग्रोथविषयी एक्झॅक्टली. बोलतो, की मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मी निबंध लिहीत असू. हं, हं. भारत एक कृषीप्रधान देश आहे. हे पहिलं वाक्य असायचं हो. निबंधाचं. भारत एक कृषीप्रधान देश आहे. इथली 80% जनता शेती करते. हं, हं, आता ते राहिलेलं नाही. हं. आता आपण जर जी-डी-पी पाहिला भारताचा आत्ताचा, हो. त्याच्यात 100% पैकी फक्त 20% शेतीचा हिस्सा आहे. हं. आणि 80% नॉन शेती म्हणजे नॉन ॲग्रीकल्चर. हं, हं, हं. त्याच्यात दुसरे सर्व्हिसेस आहेत, त्याच्यात इंटरेस्ट पुष्कळ आहेत. पण तरी शेतीचं जे महत्त्व आहे हं. ते 20% नाही, ते जवळ-जवळ 50% आहे. खरंय. कारण इथे प्रश्न जो येतो तो अन्न सुरक्षेचा येतो. हं, म्हणजे हं. आताच आपले काही फिगर्स आले, की भारताची लोकसंख्या आता चीनपेक्षा जास्त झाली किंवा होईल हं, लवकरच. आणि चीनची लोकसंख्या कमी होत राहील, भारताची वाढत जाईल. हं. म्हणजे 28 वर्षात, येणाऱ्या 28 वर्षात, आपण आता 2022 मध्ये आहोत. हं. 28 वर्ष ते 2050. 50. हं. तर 2050 पर्यंत आपली लोकसंख्या 28 कोटींनी वाढेल. 28 बापरे! वर्षात 28 म्हणजे जवळ-जवळ दरवर्षी 1 कोटी कोटी. जनतेची भर पडणार आहे. आता त्यांना खायला नको, तर ते शेतकरीच पैदा करणार ना. हं. त्याच्यामुळे प्रश्न फक्त मान्सूनचा किंवा शेतीचा नाही, प्रश्न अन्नसुरक्षेचा आहे, हं, हं. की आपण त्यांना एक सुखी समृद्धी जीवन देऊ शकतो. हे आपल्याला बघायचं आणि म्हणून आपण जे सगळं विचार करतोय बदल, हं. तो त्याच्यामुळे आहे, की आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या मोठ्या आहेत. खरंय. आपण मगाचपासून शेती, शेतकरी असा सतत उल्लेख करतो आहोत. मला त्यांच्या पारंपरिक ज्ञानाविषयी विचारायचं आहे. पण त्याबरोबर अधिक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा पडतो, की भूगोलात आम्ही कायम हा अभ्यास करायचो, की डोंगर आपल्याकडे असल्यामुळे डोंगराच्या इकडला सगळा जो प्रदेश असतो, म्हणजे आपल्याकडले पश्चिम घाट किंवा हं, हं. हा सगळा घाटमाथ्याचा प्रदेश असेल, तिथे जास्त पाऊस. डोंगर ओलांडले, की पर्जन्य छायेचा प्रदेश आणि पुढे अजून कमीत कमी पाऊस. अशी सगळी गणितं जर आम्हाला शालेय शिक्षणात सुद्धा आहेत, तर अर्थात याचं ज्ञान शेतकऱ्यांनाही असणार. हो, हो. आहे त्याला. पण बऱ्याचदा दिसताना असं दिसतं, की आपल्याकडली शेती वेगळी, राजकीय धोरणं वेगळी, नियोजन वेगळं, पर्यावरणाचे नियम वेगळे आणि हवामान खातं काहीतरी वेगळं सांगतंय. हं, हं. या सगळ्यात विरोधाभास आहे. मग हे कसं समजून घ्यायचं? नाही, शेतकरी जेव्हा आधी शेती करायचे, ते आपल्या कुटुंबाकरता करायचे. हं, म्हणजे समजा आता जून ते सप्टेंबर त्यांनी बाजरी लावली. हं, तर ती बाजरी बाकीचे 8 महिने ते आपल्या कुटुंबाला मिळेल किंवा खायला त्याच्यातून त्यांना अन्न मिळेल एवढाच हं, उद्देश असायचा. मग ते व्यापार करायला लागले, की आपण दुसऱ्या गावात जाऊन आपली अन्नधान्य आपण विकू. हं. आता आपण एक्सपोर्ट करतोय. खरंय. त्याच्यामुळे त्याच्यात आता व्यापार परत आला आणि ते मोठ्या स्केलवरती आला. बरं आता हं, दुसरं काय, की आपण नगदी पिकं करतोय म्हणजे साखर हं, किंवा स्ट्रॉबेरीज. हल्ली स्ट्रॉबेरीजवरती खूप भर आहे. कारण गल्लोगल्ली स्ट्रॉबेरीज हल्ली विकत मिळतात. हं, आधी नव्हतं. आधी तर फक्त महाबळेश्वरहून स्ट्रॉबेरीज आणायला लागायच्या. हं, तर आता शेतकरी आपली शेती बदलतायत आणि ओके. त्याच्यामुळे त्यांना वाटतं, की इथून पैसा मिळाला पाहिजे. हं, तर अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे शेती नुसती शेती राहत नाही. हं, त्याच्यावरती एक कमर्शियलिझम त्याच्यामध्ये येतं आणि नियोजन ह्याच्याकरता, की आता जे मी म्हटलं, की 28 कोटी लोकांना आपल्याला अन्न पुरवायचं आहे. हं. तर मग ते करायची जबाबदारी सरकारची आहे.
हं, नुसत्या एका शेतकऱ्यावर सोडून ते चालत नाही. म्हणून नियोजनमध्ये येतं. हं. आता नियोजन कशाकरता करायचं, की नियोजन पाण्याचं करायचं. करेक्ट. शेतीचं नाही, पाण्याचं हं, करायचं. की 4 महिने आपल्याला माहिती आहे पाऊस पडतो. हं, बाकीच्या 8 महिन्याकरता आपल्याला धरणं पाहिजेत, हं, कालवे पाहिजेत, तळी पाहिजेत, पाणी पुरवठ्याकरता नळ पाहिजेत, हं, जलशुद्धीकरण करायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टी करता नियोजन लागतं आणि कधी-कधी नियोजन आणि लोकांच्या इच्छा आणि पर्यावरणाच्या गरजा हं, ह्यांच्यात मेळ बसत नाही. हं, म्हणजे एखाद्या ठिकाणी असं वाटतं, की हा कारखाना इथे उघडला पाहिजे किंवा हे धरण इथे बांधलं पाहिजे. लोक म्हणतात आमची सगळी जी छोटी-छोटी गावं आहेत, हं, ती पाण्याखाली बुडतील. हं, इथे धरण करू नका. तर ह्या गोष्टी ज्या परस्पर विरोधी आहेत, की इथे धरण बांधलं तर तिकडच्या शेतांना पाणी मिळेल हं, आणि इकडची शेतं पाण्यात बुडतील. हं. आता हा जो सगळा एक प्रकार आहे त्याच्यावरती तोड काढायला लागतं. मग चर्चा होते आणि काही लोकांना ते त्यांच्या फायद्याचं असतं, काही लोकांच्या फायद्याचं नसतं. हं, हं, पण शेवटी एक दूरदर्शीपणा त्याच्यात असतो हं. आणि मग त्याप्रमाणे नियोजन करायला लागतं. असं आहे. सर मगाशी आणि या सगळ्या दरम्यान सुद्धा एक मुद्दा आला होता, की आपल्याकडला नियमित पाऊस किंवा अनियमित पाऊस. नियोजन करायचं असेल तर निश्चितपणे नियमित पाऊस असणं अपेक्षित असतं, त्यात शंकाच नाही. बऱ्याचदा सामान्य नजरेतनं बघताना आम्ही म्हणतो, की पावसाचा अजिबात भरोसा देता येत नाही. त्याच्यात मी मगाशी म्हटलं तसं हवामान खात्याविषयीचा कुठेतरी असणारा अविश्वास हं. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट त्याला मिळालेला उगाचचा म्हणजे मनुष्याच्या स्वभावाला चिकटवून जो लहरीपणा येतो, तो आपण पावसालाही दिलेला आहे. जेव्हा तज्ञ म्हणतात, की पाऊस नियमित आहे आणि सामान्य म्हणतात तो अनियमित आहे. तो नेमका कसा आहे? नाही, लहरीपणाला पण एक सीमा असते. हां. म्हणजे निसर्गाचे जे नियम आहेत, त्यांना पुष्कळ मुभा आहे. हं, एकतर काय की सगळेच नियम आपल्याला समजलेले नाहीत. ते हं, आपण मान्य करायला पाहिजे. आणि त्या एका सीमित क्षेत्रामध्ये निसर्ग काय करेल हे आपण नक्की सांगू शकत नाही. उदाहरणार्थ आता असं घ्या की एका रस्त्याचं उदाहरण देतो. हं, रस्त्यावरच्या ट्रॅफिकचं, की त्याच्यामध्ये भरधाव चालणाऱ्या गाड्या आहेत. थोड्या हळू चालणाऱ्या हेवी ट्रक्स आहेत. त्याच्याजवळ लहान-लहान बाईक्स आहेत, ज्या हं, खूप वेगाने चालतात. त्याच्या शेजारी सायकली आहेत, ज्या हळू-हळू चालतात. त्याच्या हं, शेजारी म्हातारी माणसं चालतात, पायी चालतात. हं, आता हा सगळा जो रस्त्यावरचा ट्रॅफिक आहे, तो एका तासाने कुठे जाईल? हं, ज्या भरधाव गाड्या आहेत, त्या तर खूप पुढे निघून जातील. ज्या ट्रक्स आहेत, त्या हळू जातील हं, आणि जे चालतायत पादचारी, ते फार झालं तर 1 फर्लॉंगनी कुठेतरी 1 मैल चालून जातील. हं. वातावरणाचं तसंच आहे. ह्याच्यात ज्या प्रक्रिया असतात, त्या वेगवेगळ्या वेगाने चालू असतात. बरं. उदाहरणार्थ? उदाहरणार्थ, की आता समजा वादळी वारे आहेत. हं. त्यांचा वेग काहीतरी 100 किलोमीटर प्रति तास ताशी. असतो. हं, काही अगदी छोटी हलकीशी झुळूक असते वाऱ्याची. हं, अ, तिला काही वेगच नसतो. त्यानंतर कधी ढग असतात, ते हं, खूप मोठे असतात आणि ते बराच वेळ टिकतात. म्हणजे हं, आपण जर मान्सूनमध्ये पाहिलं, की ढगाळ हवा दिवसेंदिवस ढगाळ हवा असते हं. आणि कधी-कधी उन्हाळ्यामध्ये एक वळवाची सर येते आणि ती एका तासात संपते. तर ह्या सगळ्या गोष्टींचं वेळेचं प्रमाण वेगळं, हं, त्यांचं म्हणजे क्षेत्रफळ त्यांचं वेगळं. हं, त्याच्यामुळे आपण जेव्हा ह्या सगळ्यांचं अनुमान करून एक स्थिती सांगतो, हं, ती येतेच असं नाही. म्हणजे ती उद्भवतेच असं नाही. पण हं, त्याच्यामध्ये आपण म्हणजे जितक्या बारकाईने आपण आपले मॉडेल्स बनवू, हं. तितक्या बारकाईने आपण फोरकास्ट देऊ शकू. पण प्रत्येकाची गरज निराळी असते. ओके. उदाहरणार्थ शहरामध्ये नावकास्टिंग करतात. हं. नावकास्टिंग म्हणजे आता पुढच्या तासात काय होणार आहे? बरं. ते लगेच सांगता येतं. पण एखाद्या शेतकऱ्याने म्हटलं, की पुढच्या 4 महिन्यात माझ्या शेतावर कधी-कधी पाऊस पडेल ते सांगा. मग आपल्याला वाटतं, की पाऊस तर लहरी आहे. हं, तो कधी पडेल, कधी नाही आपल्याला सांगता येत. तर हा हं, जो लहरीपणा जो आहे, तो एकतर आपल्या व्याख्यांमुळं आहे, हं, की आपण अपेक्षा एक करतो. आता उदाहरणार्थ शेतकरी पुन्हा आपण शेतकऱ्यांकडे येऊ. त्यांची अपेक्षा असते, की पेरणीच्या वेळेस पाऊस पडावा. हं, ज्याला ज्याला मृग नक्षत्राचा हं, पाऊस हं, म्हणतात. मृगाचा पाऊस पडला, की पेरण्या करायच्या. हं, आता शहरात जे लोक राहतात त्यांना वाटतं, की इतका पाऊस सकाळी ऑफिसला जाताना पडू नये आणि घरी येताना इतका पाऊस पडू नये. मध्ये पडला तर चालेल. आता धरणाच्या लोकांना काय वाटतं, की इतका पाऊस पडू नये, की आम्हाला धरणाचे दरवाजे उघडायला लागतील. हं. त्यांनी सगळ्यांनाच त्रास होतो. तर प्रत्येकाच्या चांगल्या मान्सूनच्या अपेक्षा वेगळ्या वेगळं आहे. असतात. आणि त्याच्यामुळे आम्ही जेव्हा नॉर्मल मान्सून असं म्हणतो किंवा सामान्य मान्सून, हं,
मी तर म्हणेन की सामान्य मान्सून हा एक भावनिक तडजोड आहे, बरं. की सगळ्यांना खुश करायचं, व्हिच इज इम्पॉसिबल. तर आपण जर सांगितलं की असं-असं होईल आणि ते हं, तर सगळ्यांनाच जर ते आवडलं, असं होतच नाही. हं, आणि मग लोक म्हणतात की हा तर लहरीपणा झाला. हं. पण प्रत्यक्षात निसर्गाचे नियम आहेत, ओके. जे आपण ओळखलेले नाहीत. ते आपण जितके जास्त ओळखू, तितकं यश मिळेल भविष्यामध्ये. पण ते ओळखण्यासाठीच आपण हवामान खात्याची खरं तर योजना केलेली आहे. मग हो. तुम्ही आत्ता उल्लेख केला होतात मॉडेल्स. मग ही कशा पद्धतीनं याचा सगळ्याचा अंदाज बांधला जातो? त्याच्यासाठी कोणती प्रकारची प्रारूपं किंवा मॉडेल्स आज उपलब्ध आहेत? हो. प्रारूप हा शब्द ॲक्चुअली खूप नवीन आहे. ओके. म्हणजे मला वाटतं मागच्या 30-40 वर्षात हा शब्द हं, आणि हं. हल्ली तो सगळ्याच घेतात. इकॉनॉमिक मॉडेल आहे, पॉलिटिकल हं, मॉडेल आहे, हं, सगळ्या हं. प्रकारचे मॉडेल त्याच्यामध्ये येतात. हवामान मॉडेल पण येतं. हं, आता मॉडेल म्हणजे काय, की जसं प्रयोगशाळेमध्ये आपण एक प्रयोग करू शकतो, हं, तसा आपण हवामानशास्त्राचा मध्ये काही प्रयोग करू शकत नाही, कारण आपल्या हातात काहीच नाही. हं. त्याच्यामुळं आपण त्याचं एक मॉडेल बनवतो, बरं. की 10-10 किलोमीटरवरती हवामानाचे घटक कसे होते हं, किंवा एक 50-50 किलोमीटरवरती हवामानाचे घटक कसे होते आणि त्या घटकांच्या नोंदींना आपण काही समीकरणं लावतो. बरं. जसं आपण आता समजा सायकलवर चाललो आहोत आणि आपला वेग आहे ताशी 5 किलोमीटर असा हं, वेग आहे आणि आत्ता मी निघालो तर मी 1 तासाने कुठे जाईन? मी हं, 5 किलोमीटर दूर जाईन. हं, तर तसंच हे जे हवामानाचे घटक असतात ते एक 10 मिनिटांनी किंवा 1 तासाने किंवा 2 तासांनी त्यांचं काय होईल? हं, वातावरणाचा दाब कमी होईल का त्या ठिकाणी? किंवा तो वाढेल का? आर्द्रता कमी होईल का? तर हे समीकरणं लावून हे सगळे आपण सोडवू शकतो ज्याच्याकरता कॉम्प्युटर लागतात. बरं. बरं दुसरं असं आहे, की हवामान जे जागतिक हवामान आहे ते सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. हं, म्हणजे मान्सूनचा संबंध प्रशांत महासागरावरच्या एल निनोपर्यंत आहे. हं, आपण इकडे आणि तो प्रशांत महासागर कुठे पण आपला संबंध आहे. हं. त्याच्यामुळे जागतिक मॉडेल लागतात, की संबंध जगात हवामान कसं आहे? बरं. आणि ते एक तासाभराने किंवा एका दिवसाने किंवा एका महिन्याने त्याची स्थिती काय होईल? हं, म्हणजे आताची स्थिती आणि नंतरची स्थिती. आणि मग आपण त्याच्यावर भविष्य देऊ शकतो. तर हे मॉडेल्स जितके आपण चांगले बनवू, तितकं भविष्यामध्ये भविष्यवाणी चांगली होईल, बरं. असं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात आपण 2 मॉडेल्स नेहमी म्हणतो. एक स्टॅटिस्टिकल मॉडेल आहे आणि एक डायनामिक हो, आहे. म्हणजे हो. काय? डायनॅमिक मी जे आत्ता सांगितले ते, की हं, प्रत्येक हवामानाच्या घटकाची गती असते हं, आणि प्रत्येकाची वेगळी गती असते. हं, एक नसते. तर ती गती समजावून घेणं आणि ह्या ज्या सगळ्या भौतिक प्रोसेसेस आहेत, हं, म्हणजे बाष्पीभवन, हं, म्हणजे समुद्राचं बाष्पीभवन होतं, त्याच्यातून बाष्प निर्माण होतं किंवा बाष्पाचं घनीभवन होतं, ज्याच्यातून पाऊस पडतो. हं, तर ह्या सगळ्या प्रोसेसेस ज्या भौतिक आहेत, त्या जाणून घेणं, हं, हा त्याच्यात एक भाग आहे. डायनॅमिक म्हणजे कुठून कुठं वारा जातोय किंवा हवा जाते हे जाणून घेणं. आणि स्टॅटिस्टिकलमध्ये असं आहे, की आपल्याकडे जर खूप माहिती असली हं, आणि आपण त्याच्यात एक ताळमेळ बसवला, तर आपण एक मॉडेल बनवू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ मी जर लवकर निघालो घरून, हं, तर मी ऑफिसला लवकर पोहोचेन. हं, मी जर उशिरा निघालो, तर शक्य आहे की मला धावपळ करून मी वेळेवरती पोहोचेन, पण बहुतेक मला उशीर होईल. हं, तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या स्टॅटिस्टिकली म्हणजे ज्याला आपण सहसंबंध म्हणू शकतो. हं, हं, आता या सहसंबंधांचं काय होतं, की काही सहसंबंध भौतिक असतात. ते बदलत नाहीत. हं, उदाहरणार्थ हिमालयावरती जर हिवाळ्यात बर्फ पडला, हं. तर मान्सून वाईट असतो येणारा. बरं. येणारा 6 महिने जो येतो, हं, त्याच्यावर त्याचा एक दुष्प्रभाव पडतो. अशी एक समजूत आहे. म्हणजे हे एक स्टॅटिस्टिकल कोरिलेशन झालं. हं, नेहमीच ते खरं होतं असं नाही. कारण ते 100% नसतं. आता दुसरं काय होतं, की याच्यामध्ये आता एल निनो जेव्हा असतो हं, प्रशांत महासागरात, हं. तेव्हा आपला मान्सून खराब होण्याची शक्यता असते. आता हे एक बरं. स्टॅटिस्टिकल कोरिलेशन झालं. किंवा तिकडे लानिना असतो, तेव्हा हं. आपला मान्सून चांगला असतो, जसं ह्या वर्षी आहे. हो. हे पण एक स्टॅटिस्टिकल कोरिलेशन आहे. हं, हं, पण स्टॅटिस्टिकल कोरिलेशन्स पुष्कळदा बदलतात. आपण बदलाविषयी बोलतोय, तर हे कोरिलेशन हं. पण बदलतात. बरं. म्हणजे 100 वर्षापूर्वी जे कोरिलेशन्स होते, ते आता नाहीत. ओके. मग तुम्हाला दुसरे कोरिलेशन शोधावे लागतात. असं हे हं, का होतं आपल्याला माहिती आहे. जसं आपल्या नातेसंबंधात असतं, हं, की माणसा-माणसातील नाती तीच असतात, हं, पण संबंध बदलतात. हं, हं, असं आपल्याला नंतर कालांतराने दिसतं, की हं, पूर्वीसारखे संबंध राहिलेले नाहीत. हं, पण नाती तीच आहेत. तर हे तसंच आहे, की भौतिक नाती तीच आहेत, पण सहसंबंध बिघडलेत.
बरं. मग भविष्यवाण्या चुकतात. हं, हं, तर दोन्हींची आपली आपली एक सोय आहे आणि गैरसोय आहे. हं, स्टॅटिस्टिकल मॉडेल्स आपण पटकन देऊ शकतो. हं, डायनॅमिक करता आपल्याला सुपर कॉम्प्युटर लागतात. हं. इतकी समीकरणं सोडवायची असतात. तर हे दोन्ही मॉडेल लागतात. पण सर आता ही दोन्ही मॉडेल्स जगातही वापरली जातात. ती खरं तर पाश्चिमात्यांनीच निर्माण केली असं हो, आपण हो, हो, म्हणतो. हो. तिकडचे अंदाज बरोबर येतात आणि भारतातले चुकतात. त्याच मॉडेल्सचे असं कसं? अ, हा प्रश्न थोडासा बऱ्याच वेळा विचारला जातो. कारण झालंय काय, की हल्ली हल्ली पुष्कळ माझी मित्रमंडळी हं, अमेरिकेला जाऊन आपल्या मुलांच्याकडे राहते हां. किंवा युरोपमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन हं, राहतात. हं, तिकडे 6 महिने राहून ते परत येतात आणि विचारतात, हं, "अहो केळकर ते तिकडे मी होतो माझ्या मुलाच्या घरी." हं. आणि ते बरोबर सांगायचे, की 12 वाजून 20 मिनिटांनी पाऊस येईल आणि तो बरोबर पडायचा. तुमचे अंदाज मात्र चुकतात. हा एक फार कॉमन प्रश्न आहे हं, आणि हं. बहुतेक म्हातारे लोक तिकडे जाऊन 6-6 महिने राहतात. त्यांच्याकडे हं. जास्त काही काम नसतं. ते हवामान बघत राहतात. इथे नाही अहो तिकडे सर. तिकडे बघतात. आणि मग इथे येऊन मला ते विचारतात. आता मी त्याच्यात 2 प्रश्न म्हणजे किंवा 2 प्रश्न 2 उत्तरं मी सांगू शकतो. एक तर हं, असं आहे, की आपला देश एका अर्थी हं. अ, इतर देशांपेक्षा बराच मागे आहे. बरं. हे कटू सत्य आहे. हं, उदाहरणार्थ मी जेव्हा अमेरिकेला गेलो होतो 1980 साली, हं, तर त्याचा 40 वर्ष झाली. वॉशिंग्टन डीसीमध्ये मेट्रो होती. हं, आपण आत्ता बोगदे खणतोय मेट्रो करता. हं, इतके आपण मागे आहोत. मी जेव्हा अमेरिकेत गेलो होतो 1980 साली, त्यांचे 24 अमेरिकन लोक चंद्रावर जाऊन परत आले होते. हं, आपण अजून माणसं शोधतोय चंद्रावर जायला. हं, तर आपण त्याच्या मागे आहोत. हे आपण सत्य मानलं पाहिजे. पण हवामानशास्त्रात त्याला अपवाद आहे. हं. कारण आपण त्यांच्या मागे नाही. मी आता तेच हो, म्हणणार होते. तेच मी म्हणतो पारंपरिक तेच तर ज्ञान आहे. आपलं आपलं जे ज्ञान आहे इथे आपल्याकडे सॅटेलाइट्स आहेत. हं. भारत एक 4 किंवा 5 देशांपैकी एक आहे ज्याच्याकडे स्वतःचे वेदर सॅटेलाइट्स आपण ते स्वतः बनवलेत. बरं. इन्सॅट जो सॅटेलाइट आहे भारतीयांनी स्वतः बनवलाय. स्वतः त्याला प्रक्षेपित करून तो वरती आहे हं, अंतराळामध्ये. तर आपल्याकडे सॅटेलाइट्स आहेत. आपण रेडार बनवतो आणि ते प्रस्थापित करतो. हं. तर आपण अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपण दुसऱ्या देशांच्या मागे नाही. बरं. पण आपले अंदाज चुकतात. असं का? हा एक विरोधाभास आहे, की आपले हं, अंदाज का चुकतात? त्याचं उत्तर एवढंच आहे, की आपल्याकडे मान्सून आहे आणि दुसऱ्या देशात नाही. तर तेच मॉडेल वापरून मान्सूनचा अंदाज देणं कठीण असतं. कारण असं आहे, की तुम्ही जर युरोप, अमेरिकेत गेलात, हं, तिथे वेस्टर्लीज नावाचे वारे वाहतात. वेस्टर्लीज म्हणजे पश्चिमेकडून येणारे वारे, जे हं, पूर्वेकडे जातात. हं. आणि तिकडे 365 दिवस वर्षातले वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे जातात. बरं. त्यांचे अंदाज देणं सोपं असतं, हं, की इथे 11:55 ला इथे एखाद्या लोकल ट्रेनसारखं 11:55 ला ह्या इथे हा वारा असेल आणि तो एक 10 मिनिटांनी 12:05 ला तिकडे जाईल, हे सांगणं हं, सोपं असतं. आपल्याकडे काय, की आपले जे वारे आहेत, हे हं. एकतर मान्सूनचे वारे दिशा बदलत राहतात, हा एक प्रकार आहे. बरं. दुसरं असं आहे, की आपल्याकडे जे वारे आहेत, ते ऊर्ध्वाधर म्हणजे हं, खालून हं, वर आणि हं. वरून खाली असे वाहणारे वारे आहेत, जे त्यांच्याकडे नसतात. त्याला आपण कन्व्हेक्शन म्हणतो इंग्लिशमध्ये. ओके. अमेरिका, इंग्लंडमध्ये जे आहेत त्याला आपण ॲडव्हेक्शन म्हणतो, जे हॉरिझॉन्टली आडवे वाहतात हं. आणि कन्व्हेक्शन हे उभे व्हर्टिकली. व्हर्टिकल. हं. त्याच्यामुळं आपले जे ढग असतात ते बाष्प घेऊन वरती चढतात. बरं. तिथे त्यांचं जलबिंदूत रूपांतर होतं. हं. ढग बनतात आणि तिथेच ते कोसळतात. त्याच्यामुळे ओके. आपल्याला कन्व्हेक्शन जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत आपले अंदाज बरोबर येणार नाहीत. आणि हं, कन्व्हेक्शनचा जी समस्या आहे ती अशी आहे, की एका ढगामध्ये कल्पना करा, की एक लक्षकोटी जलबिंदू आहेत हं, आणि त्यातून खाली जर आपण एक रेन गेज ठेवलं किंवा पर्जन्यमापी, हं, त्याच्यात किती सेंटीमीटर पाऊस पडेल, हं. हे सांगणं सध्या तरी अशक्य आहे. बरं. की इतके लक्ष कोटी जलबिंदूंमधून जेव्हा पाऊस खाली पडेल, तो इतकी सेंटीमीटर पडेल. कारण त्यांचा हिशोब करणं इतकं कठीण काम आहे. हं. तर सध्या तरी ते अशक्य आहे. तर कन्व्हेक्शन इज द बिगेस्ट प्रॉब्लेम ओके. भारतामध्ये हं. आणि तो मान्सूनमध्ये सगळ्यात जास्त आहे. ओके. त्याच्यामुळं हा जो प्रश्न आहे हा कधीतरी सुटेल हं, आणि त्यावेळेस मला वाटतं आपण कारण प्रयत्न चालू आहेत लोकांचे ह्याच्यावरती बरेच लोकं कष्ट करून प्रयत्न करतायत, की आपल्याला सांगता आलं पाहिजे, की अमक्या ढगापासून इतका पाऊस कारण हल्ली प्रश्न तोच आहे, की मुंबईवरती 10 सेंटीमीटर पाऊस पडला. आता तुम्ही जर आधी सांगू शकतात, की तिथे अमका ढग येणार आहे इतक्या हं. वाजता
आणि तो बोरिवलीवरती पाऊस देईल, पण माहीमवरती नाही देणार. हे जेव्हा तुम्ही सांगू शकाल, तेव्हा तुमचे अंदाज बरोबर ठरतील. बरं. तर सध्या ती आपली क्षमता नाहीये. पण जितकं आपण जास्त तंत्रज्ञान घालू त्याच्यामध्ये आणि जास्त विचार करून भौतिकशास्त्र पण आपण समजू, हं. हे प्रश्न सुटतील असं मला वाटतं. आणि तरी शेवटी मी ते पुन्हा ॲड करीन, की आपल्या ज्ञानाला आणि क्षमतेला मर्यादा आहेत. म्हणजे असं जर झालं, की आपल्याला सगळंच समजलं, हं. तर मग आपण परमेश्वरच बनू. ते होणार नाही कधी. तर आपण प्रयत्न करत राहावेत आणि आपण प्रयत्न करावेत, की आपल्याला भविष्य सांगण्याची थोडी क्षमता मिळेल, असं आहे. याला जोडून मला 2 प्रश्न हो, विचारावेसे विचारा वाटतात. ना. एक तर तुम्ही जेव्हा सगळी परिमाण आत्ता सांगताय, याच्यात भौगोलिक रचना भारताची कारणीभूत असू शकते का? हो, खूप आहे. हा एक भाग. खूप आहे. आणि दुसरी गोष्ट, बऱ्याचदा आम्ही हे ऐकतो, की ढग प्रवास करतात. हो, खरोखरच ढग प्रवास करत असतील, तर मग तुम्ही म्हणालात, की एका मर्यादेनंतर तो ढग तिथेच कोसळतो. हो, मग हो, प्रवास कोण करतं? हो. तर त्याच्यात एक तर पहिला प्रश्न होता, की आपली जी भौगोलिक रचना आहे, हं, ती अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. हं. उदाहरणार्थ जर हिमालय नसते, तर आपला मान्सून सरळ चीनकडे गेला असता. बरं. पण हिमालय त्याला अडवतो हं, आणि मग केरळपासून चेरापुंजीपर्यंत जिथे भरपूर पाऊस पडतो, तिथपर्यंत मान्सूनचे वारे वाहतात आणि मग हं. ते पश्चिमेकडे वाहायला लागतात. कारण 5 किलोमीटर उंचीची तिथे एक भिंत आहे हिमालयाची. बरं. तर हा किंवा आपल्याकडे सह्याद्रीचे पर्वत आहेत. हं. सह्याद्रीचे पर्वत नसते तर मराठवाड्यापर्यंत सरळ मान्सून आला असता हं, अरबी हं. समुद्राने. पण तसं होत नाही. आणि ही भौगोलिक रचना कधी बदलणार नाहीये. हं, ते आपल्या हातात नाही बदलणं. त्याच्यामुळं ती समजून घेणं आणि जे आहे ते आपण एक्सेप्ट करणं. उदाहरणार्थ राजस्थानवरती वाळवंट आहे. तिथे तर वर्षाला 20 सेंटीमीटर पाऊस पडतो. बरं. आपला काही इलाज नाही त्याच्यावरती. हं. आणि चेरापुंजीमध्ये 1000 सेंटीमीटर पाऊस पडतो. तोही आपल्याला त्याच्यावर आपला काही उपाय नाहीये. तर पण ह्या भौगोलिक गोष्टी आहेत. पण म्हणजे एक्झॅक्टली काय? म्हणजे तुम्ही जे म्हणताय भौगोलिक, ते हो. थोडंसं सांगितलत तर आम्हाला अधिक सोपं बरं जाईल आता समजून घ्यायला. कल्पना करा, की मान्सून आधी भारतावरती येतो तो केरळ राज्यामध्ये. बरोबर. आता तो का येतो? हा एक प्रश्न असा आहे, की मान्सून जो येतो त्याचे वारे हं, इंडियन ओशन म्हणजे हिंदी महासागरावरून येतात. तिथून हं, बाष्प आणलं जातं हं, ॲक्चुअली आणि हे वारे विषुववृत्त म्हणजे इक्वेटर पार करून केरळला येतात. हं, आणि तिथून तो सरळ दिल्लीकडे जात नाही. तो हळू-हळू टप्प्याटप्प्याने केरळ, मग कर्नाटक, मग महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर काय होतं, की हे वारे थोडेसे पूर्वेकडे वाहायला लागतात. हं. पश्चिम बंगालच्या खाली जो हे आहे बंगालचा उपसागर आपण उपसागर. ज्याला म्हणतो, हं, वे ऑफ बेंगॉल ज्याला म्हणतो, तिथे ते जातात. तिथून ते वारे पुन्हा उत्तरेकडे जातात हं, आणि बंगालच्या उपसागराच्या वरच्या कोपऱ्यामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण असतं. ते होत राहतं हं, भूगोलामुळेच. त्याला ते वळसा घालून ते पश्चिमेकडे वळतात. मग हं, उत्तर प्रदेश. आधी पश्चिम बंगाल, मग बिहार, मग उत्तर प्रदेश असं करता-करता ते दिल्लीला येतात आणि शेवटी राजस्थानला येतात. आता होतं हं, काय, की उत्तर प्रदेशात भरपूर पाऊस पडतो आणि तिथे जे वारे वाहतात ते पूर्वेकडून वाहतात. हं, हा एक उलट प्रकार आहे, की महाराष्ट्रात वारे पश्चिमेकडे येतात. उत्तर प्रदेशात ते त्याला पूर्वय्या म्हणतात. हं, तुम्ही जर गाणी ऐकली असतील, तर त्यात हं, हं, पूर्वय्या शब्द नेहमी तर ते पूर्वय्या वाहू लागले, हं, की तिथे वातावरण बदलतं. आणि मग ते हळू वारे दिल्ली, पंजाब पार करून तिथपर्यंत ते इतके क्षीण झाले असते, की तिथे पाऊसच पडत नाही. त्यांचं सगळं बाष्प संपलेलं असतं. हं, हं, तर हा जो सगळा भूगोल आहे, त्याच्यामुळं कुठे किती पाऊस पडतो, म्हणजे काही ठिकाणी वाळवंट, काही ठिकाणी भरपूर पाऊस आणि काही ठिकाणी लहरी पाऊस, अशी ही जी परिस्थिती आहे, त्याच्यावरती आपला नाईलाज आहे. ती समजून घेणं हे जास्त परवडतं आणि दुसरा तुमचा प्रश्न होता. दुसरा हं. काय होता? माझा दुसरा प्रश्न असा होता, की ढग आपल्याकडे प्रवास करतात असं आपण म्हणतो. हो. पण तुम्ही आत्ता म्हणालात, की तसं नाही. मग हो, आपल्याकडे प्रवास तुम्ही कोण जर करतं? मेघदूत वाचलत, हो. आता मी विज्ञानातून पुन्हा साहित्याकडे. कालिदासाकडे वळतो. मेघदूत जर वाचलं तर हं, त्याच्यामध्ये एक यक्ष असतो हं, आणि तो त्या मेघाला इन्स्ट्रक्शन देत असतो, की हं, त्याने कुठून कुठे जायचं, कसा प्रवास करायचा. आणि तो त्याला सांगतो, की माझी जी प्रेयसी आहे तिकडे अलंकापुरी तिला माझा संदेश पोहोचवायचा आहे. हं, त्याला माहिती असतं, की हा मेघदूत तिथपर्यंत जाऊ शकणार नाही. तो त्याला काय सांगतो, जिथे-जिथे नदी आड येईल ना, तिथे तू मुक्काम ठेव.
हं. आणि तिथून मॉइश्चर ॲब्सॉर्ब करून घे, म्हणजे तुझं पुनरुज्जीवन होईल. राइट. तर हे जे असतं, की ढग कधी-कधी इकडून-तिकडे जाताना ते मध्यंतरी मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतात आणि ते हं. पुन्हा वाढतात. हं, हं. मग त्यांच्यात पुन्हा शक्ती येते, आणखी थोडंसं पुढे जायची. हं, असं ते हं. थांबत-थांबत ते जातात आणि कधी-कधी जेव्हा मान्सून खूप सक्रिय हं. असतो, सॅटेलाईट पिक्चरचं, तर संबंध महाराष्ट्रावरती वातावरण ढगाळ असतं. म्हणजे हा ढग इथे सुरू झाला, तिथे संपला हे दिसतच नाही. हं. एक ब्लँकेट असतं खरंय. महाराष्ट्रावरती किंवा देशावरती पण असतं. आणि जेव्हा ते नसतं, तेव्हा छोटे-छोटे ढग दिसतात. मग हं. विजा चमकतात, त्याच्यातून तिथे वादळ निर्माण होतात. हं, हं. तर काही-काही ढग इतके विस्तीर्ण असतात, की ते प्रवास करायचा त्याचा संबंधच येत नाही. बरं. संबंध म्हणजे अर्धा देश त्यांनी व्यापलेला असतो. हं, हं. इतके ते विस्तीर्ण सगळी ती सिस्टम असते. तर आपण ढगाढगांची माहिती करून घ्यायला पाहिजे. हं. प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो. हं. म्हणजे एखाद्या ढगाचा पाऊस अगदी रिमझिम असतो. हं. मी रत्नागिरीला गेलो होतो एकदा. हं. तर तिथे तर ढग येताना दिसतो आणि ते तिथे लोक सांगतात, "पहा तो ढग येतो ना 10 मिनिटात पाऊस पडेल." ते सांगतात की तो ढग येणार आहे आणि अक्षरशः थेंब इतके मोठे असतात, बरं. की 4 थेंबामध्ये मनुष्य भिजून जातो. बापरे! इतके मोठे थेंब असतात. तर प्रत्येक ढगाचे पावसाच्या थेंबाचा हं. आकार वेगळा, अ, त्याच्या पाऊस हं. पडायच्या वेगाचा प्रकार निराळा. असे हं. वेगवेगळे प्रकार त्यांचे सगळे असतात. काही खूप पृथ्वीच्या जवळ असतात, काही हं. खूप दूर असतात. तर असे ढगाढगांचे सगळे हे जे प्रकार आहेत, ते वेगळे आहेत आणि तुम्ही जर दुसऱ्या देशात गेलात, हं. तर इतके प्रकार नाही सापडत. त्यांचे ढग बरेचसे शॅलो म्हणजे खाली असतात. फार वर हं, चढत हं. नाहीत वगैरे असे पांढरे शुभ्र असतात. आपल्यासारखे काळे-कुट्ट ढग तिथे हं, नसतात. हं. ते पांढरे शुभ्र असतात बरेचसे. त्याच्यातून हिमपात होतो. बरं. आपल्याकडे होत नाही. हं. आपल्याकडे उष्णता असते, ते हिमपात झाला तर ते सगळे हवेतच वितळून जातात, खाली पडत नाहीत. हं. आपल्याकडे गारा पडतात. हो. त्यांच्याकडे पडत नाही. त्यांच्याकडे स्नोफॉल असतो. स्नोफॉल हा एक प्रकार तर त्या प्रत्येकाचे ढग वेगळे हं. आणि त्यांचा प्रवास वेगळा, त्यांचा विस्तृतपणा त्यांचा वेगळा, असे सगळे आहेत. तुम्ही आत्ता सांगताना ना, मला विविधतेत एकता असं आपण जे म्हणतो ना, त्याचं हे ॲब्सोल्यूट वर्णन आहे, हो, 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 की हो, इतक्या विविध हो. प्रकारचे ढग आहेत, पण अगदी एक बरोबर. हो, भरून हो, राहणं हो, आणि आपल्याला भारून टाकणं. हो, अर्थात ह्याच्यात विचार करत असताना आणखी एक जाणवलं, की बऱ्याचदा हे ऐकलं होतं, पण हे उकललं नव्हतं, की आपल्याकडे वारे मान्सूनचे वाहतात. आपल्याकडे बऱ्याचदा हा गोंधळ होतो, की आपण पावसाला मान्सून म्हणतो, तर हो, आपल्याकडल्या वाऱ्यांचं नाव मान्सून आहे आणि मान्सूनचे तरंग थोडक्यात हवेत हो, इकडून-तिकडे हो. जातात. ढग हे त्यांचं निमित्त असेल कदाचित. नाही म्हणजे पाऊस हा मान्सूनचा बाय प्रॉडक्ट आहे. ओके. हं. वारे हा त्याचा मुख्य प्रकार आहे राइट. आणि पाऊस पडावा त्याच्यातून हे एक एक्स्ट्रा हल्ली आपण म्हणतो ना, ॲडिशनल काहीतरी बेनिफिट किंवा तसा त्याचा आहे. वाह! म्हणजे पाऊस आणणं हे मान्सूनचं काम नाही. हं, हं, हं. पण तो एक्स्ट्रा काम आपल्यासाठी करतोय आणि आपण त्यालाच धरून बसतो, की पाऊस पाहिजे. असं आहे ते. वाह! तुम्ही आत्ता बोलता-बोलता रत्नागिरीतला एक उल्लेख केलात. तर जसं आता तिकडल्या एखाद्या माणसाने निरीक्षणांनी सांगितलं, हा प्रश्न बऱ्याचदा पडत आलेला आहे, की हजारो वर्ष खरं तर आपल्याकडे हो, पाऊस आहे. हो, पण हवामान खातं तर आत्ता 1875 साली निर्माण झालं. हो, आपल्याकडे पूर्वापार चालत आलेलं जे पारंपरिक ज्ञान आहे, ते पारंपरिक ज्ञान बऱ्याचदा खरं ठरतं असं अंदाज बरेच जण बांधतात किंवा सांगतात या निरीक्षणातून. उदाहरणार्थ बहावा, मातीचा रंग किंवा अशी अनेक निरीक्षणं म्हणजे विशिष्ट प्रकारचे मासे समजा किनाऱ्यावर दिसले तर. हं. अशी नाना उदाहरणं दिली हो, जातात. हो. तर यावरती तुम्ही काय नेमकं भाष्य कराल? मला 2 गोष्टी सांगायला आवडते. हं. एक तर की अंधविश्वासाला विज्ञानाने प्रोत्साहन देऊ नये. बरं. पण अंधविश्वास आणि पारंपरिक ज्ञान ह्यांच्यातली जी रेषा आहे, हं, ती खूपच नाजूक आहे. हं, हं, म्हणजे पारंपरिक ज्ञान आपण मानतो, आपण त्याचा आदर करतो. अंधविश्वासाचा आपण आपण मानू नये असं वैज्ञानिक म्हणतात. हं, पण त्याच्यामध्ये काय होतं, की आधीच्या काळी जसे लोकं मानायचे, की आकाशाकडे बघायचे आणि नक्षत्र बघायचे. हं, कारण त्यांच्याकडे तो एक प्रकार होता, की मृग नक्षत्र आलं, की पेरणी करण्याकरता पाऊस पडेल. हे हे हं, ठरलेलं होतं. आता आपल्याला माहिती आहे, की 15 दिवस मान्सून उशिरा आला, तरी पेरण्या करू शकतो आपण. नंतर आपण दुसऱ्या प्रकारची हं. पिकं वापरू किंवा काय. बरं. तसंच उदाहरणार्थ हस्त नक्षत्र. हं. आता मराठीत म्हणी आहेत पुष्कळ. हो, पडतील हसता, खाशील खस्ता. हो. अशी एक म्हण आहे, की हस्त नक्षत्र जर काही बिघडलं तर मग झालं. मग तुझं
आटापिटा करायला लागेल. तर ह्या बऱ्याचशा ज्या म्हणी हं, वगैरे आहेत, त्या स्थानिक आहेत. हं, म्हणजे कारण त्यावेळच्या लोकांनी काही दुसरीकडे जाऊन बघितलं नाही किंवा त्यांनी हं, पाहिलं नाही. तर त्या बऱ्याचशा स्थानिक म्हणी आहेत. त्या भाषिक आहेत. हं, म्हणजे जे मराठीत आपण बोलतो ते एखादा पंजाबी मनुष्य नाही बोलणार. हं, त्याच्याकडे दुसऱ्या म्हणी आहेत. तर प्रत्येक भाषेमध्ये आपलं एक पारंपरिक ज्ञान आहे, जे वेगळं आहे. हं, आणि त्यावेळच्या शेतीच्या पद्धती वेगळ्या होत्या. हं, त्यावेळची परिस्थिती जनसामान्याची वेगळी होती. तर ते सगळं पारंपरिक ज्ञान त्यावेळेस लागू पडलं. आपण हं. मान्य केलं पाहिजे. पण ते आता लागू पडेलच असं नाही बरं. आणि आपण त्याच्यावरती आता अवलंबून नाही. हं, ते वापरणं चांगलं आहे. म्हणजे कोणी जर सांगितलं की माझा अमका अनुभव आहे. ठीक आहे, अनुभव तुमचा सांगा. पण आपल्याकडे आता दुसरे माहितीचे स्रोत आहेत. ज्याच्यामुळे आपल्याला ते पारंपरिक ज्ञानाचा पण आदर करावा. हं, पण त्याच्यातून शिकण्यासारखं एक आहे जे मला दुसरं सांगायचं की हं, आपण जेव्हा नवीन प्रयोग करतो. हं, उदाहरणार्थ जर टेलिव्हिजनवरती संध्याकाळी पाहिलं तर शेतकऱ्यांच्या यशोगाथा असतात. हं, की आम्ही अमक्या ठिकाणी बाजरीच्या ऐवजी टमाटर लावलं किंवा तमक्या ठिकाणी बाजरीच्या ऐवजी आम्ही आंब्याची झाडं लावली. हं. आता हे जेव्हा प्रयोग आपण करतो आणि त्यातून बहुतेक ते यशस्वी होतात, तर पारंपरिक ज्ञान काय शिकवतं हे बघायला पाहिजे. ओके. कारण ह्या नवीन गोष्टींना परंपरा नाहीत. हं, तर पारंपरिक ज्ञान काय सांगतं, की मराठवाड्यामध्ये आंबा लावू नका. हे पारंपरिक ज्ञान आहे. हं, पण आधुनिक शेती विज्ञान सांगतं, की बघा लावून कदाचित आंबे चांगले येतील. हं. अमकं खत घाला, तमके पद्धती वापरा, इतकं पाणी घाला. तर कधी-कधी काय होतं, की मग तिथे एखादी गारपीट येते. जी कोकणात गारपीट होत नाही, पण हं. मराठवाड्यात होते. तर कोकणातला आंबा तुम्ही जर मराठवाड्यात जाऊन लावला, तर मग तिथे गारपीट व्हायची शक्यता आहे. हे पारंपरिक ज्ञान आपल्याला सांगतं. बरं. ते लक्षात घ्यायला पाहिजे. तर दोन्ही पाहिजेत. पारंपरिक ज्ञान पण आपण वापरावं. कारण नवीन जी पिकं आहेत त्यांना ते ज्ञान नाही, असं आहे. म्हणजे थोडक्यात सांगड घालत आपण सांगड प्रत्येक वेळी घालायला पाहिजे. त्याचा दोन्ही विचार दोन्ही केला पाहिजे. गोष्टींची सांगड घालायला पाहिजे आणि हं. ते स्थानिक असतं. म्हणजे मराठवाड्याचं पारंपरिक ज्ञान तुम्ही ओडिसामध्ये किंवा बंगालमध्ये नाही वापरू शकत. त्यांचं हं. ज्ञान वेगळं. तुम्ही आत्ता बऱ्याच ठिकाणांचा उल्लेख केलात, तर त्याच्यात हे निश्चित लक्षात येतं, की हवामान खात्याच्या महासंचालकपदी तुम्ही जेव्हा कार्यरत होतात, त्यावेळेला अनेक ठिकाणी प्रवास केलेला असणार, अनेक ठिकाणचा पाऊस अनुभवलेला असणार. अलेक्झांडर फ्रेडरचं एक पुस्तक होतं चेझिंग द हं, मॉन्सून. हं. तसं मला असं वाटतं, की तुम्ही त्या मान्सूनचा पाठलाग जणू काही केला असावा. असे काही विलक्षण अनुभव आहेत का, की ऐकण्यासारखा, आम्हाला अनुभवण्यासारखा पाऊस तुम्ही अनुभवलाय? प्रवासाविषयीच एक उदाहरण सांगतो. बरं. एकदा मी एका रात्रीचा प्रवास करत होतो. मला हं. वाटतं चेन्नईपासून बंगलोरपर्यंत रात्रीची स्लीपर कोचमध्ये होतो मी हं, हं. आणि पावसाळ्याचे दिवस होते आणि मी झोपत असताना कंडक्टर आला हे बघायला, तिकीट वगैरे बघायला. तर म्हटलं, "गाडी वेळेवर पोहोचेल का?" तर म्हणाला, "मी आत्ताच" म्हणे, "का?" तर म्हटलं, "पावसाळ्याचे दिवस आहेत, कदाचित लेट होईल." हं. म्हणे, "नाही, मी आत्ता सॅटेलाईट पिक्चर बघून आलोय आणि आज रात्री पाऊस नाही पडणार." आता हे त्या कंडक्टरनी जेव्हा मला इतकं छान वाटलं, की आपण जो प्रयत्न करतोय, की लोकांना हे सगळं दिसावं, हं, ते आपल्या पुढे गेलेत. हं, तर ते आपल्यावरती अवलंबून पण नाही. ते स्वतःच ठरवतात, की रात्री पाऊस येणार. तर हल्ली जे झालेलं आहे, की सामान्य जनता हं, हवामानामध्ये इतकी इंटरेस्टेड आहे, हं. की ते स्वतः बघतात, स्वतः ठरवतात त्यांचं काय ते आणि ही एक अतिशय सुंदर म्हणजे प्रोग्रेसिव्ह अशी कल्पना मला वाटली. वाह! त्याच्या उलट मी एकदा एका किनाऱ्यावर गेलो होतो, हं, समुद्र किनाऱ्यावर. हं, भुवनेश्वर किंवा पुरी हं, बीचवरती. हं, सुंदर बीच आहे तिथे. हं, हं. आणि तिथे काही मच्छीमारी करणारे लोक आपली जाळी विणत होती. बरं. आणि तिथे खांब होता. खांबावरती काही रंगीबेरंगी दिवे होते. तर हं. त्यांना म्हटलं, "हे क्या है?" तर ते म्हणाले, "ये सब मौसम का है." हां? तर मला विचित्र वाटलं. म्हटलं, हं. "मौसम का क्या है ह्याच्यात?" तर ते म्हणाले, की ये जल जाते हैं." म्हटलं, बरं. "कब?" तर जब वो तूफान आता है ना, तब यहाँ दिये जलते हैं. ओह! तर म्हटलं हे आम्ही जे वॉर्निंग दिल्लीत बसून देतो, हं, ते इथे समुद्र किनाऱ्यावरती मासेमारी करणाऱ्या लोकांच्या पर्यंत पोहोचतात. हं, मला आवडलं ते ऐकून आणि म्हटलं ते लोग मैंने इनको पूछा की आप देखते हैं? की "हाँ, हाँ, देखते हैं." ते, "ठीक हं, आते हैं." "हाँ, बिलकुल सही आते हैं." आता हे ऐकून तुम्हाला खूपच छान वाटलं की आमचे अंदाज लोकांना हं. खरे ठरतात. तर म्हटलं, "मग तुम्ही काय करता?" हं, म्हणे, "तुम्ही जेव्हा मला सांगता ना की तूफान आने वाला है, हं. उसी समय तो हम समुद्र में जाते हैं."
बापरे! म्हणजे आम्ही जे लोकांनी करू नये, हं, ह्याच्याकरता आम्ही पुन्हा-पुन्हा सांगत असतो. फिशरमन एडवाइज नॉट टू हं. व्हेंचर इंटू द सी. सारखं स्क्रोल असतो हो. टीव्हीवरती. हे फिशरमन म्हणाले, की आम्हाला त्याच वेळेस तर मासे जास्त मिळतात. तर आमचा धंदा वाढतो त्यावेळेस. बापरे! तर असे सामाजिक ज्या गोष्टी आहेत, हं, ज्या हं, हं. विज्ञानाच्या पलीकडच्या आहेत. म्हणजे त्याच्यावर आमचा काही कंट्रोल नाहीये हं, हं, हवामानशास्त्रज्ञाचा. हं. तर असे 2-3 प्रकार बघायला मिळतात, की आपल्याकडे लोक कुठल्या नजरेने हवामानशास्त्राकडे बघतात. तर हं, हं. वेगवेगळ्या नजरा आहेत. काहींना त्याच्यात आवडतं, काही स्वतः हल्ली पुष्कळ लोक पाऊस वगैरे मोजतात. हे पण एक नवीन निघालंय आणि तुम्ही बरं. जर IMDची वेबसाईट पाहिली त्याच्यावरती एक पब्लिक ऑब्झर्वेशन म्हणून एक लिंक आहे, हं, हं. की तुम्ही ऑब्झर्व्ह करा आणि आम्हाला सांगा. बरं. कारण आमच्या ज्ञानात भर पडेल. हं, हं. म्हणजे समजा एखादी आता पुण्यामध्ये उदाहरणार्थ एक शिवाजीनगरला ऑब्झर्वेटरी आहे, एक पाषाणला आहे, एक हं, हं. लोहगावला आहे. हं, मध्ये काय होते आमच्याकडे ऑब्झर्वेटरीज नाहीयेत. हं. तर लोकली मोजतात आणि वेबसाईटवरती टाकतात, की आम्ही इतका पाऊस पाहिला मध्ये कुठेतरी युनिव्हर्सिटी सर्कलमध्ये इतका पाऊस होता. बरं. तर त्यांनी पण फायदा होतो. तर हं, हा एक जे सांगड घालायचा जो प्रकार आहे, की हं. लोकांचं ज्ञान आणि शास्त्रज्ञ यांच्यात एक मिलाप झाला पाहिजे ॲक्चुअली आणि तो होतोय. तुम्ही पावसाची मोजदाद म्हणालात. चेरापुंजी हा एक विलक्षण अनुभव असूच शकतो, कारण आपल्याकडे नेहमीच असं म्हटलं जातं. अर्थात हल्ली मॉसिनग्राम हो. चेरापुंजीऐवजी त्याच्या जवळचंच गाव अधिक पावसाचं म्हटलं जातंय. पण मग अशा वेळी धुवाधार काय त्याच्या पल्याडचा जो पाऊस तुम्ही बघत असाल, तर मग त्यावेळेचा पाऊस अनुभवताना काही विलक्षण एकदा मी गेलो होतो चेरापुंजीला हं, आणि म्हणजे एक 7-8 वर्षापूर्वी. हं. तरुणपणी नाही गेलो, जायला पाहिजे होतं, पण ह्या वयात गेलो बरं. आणि म्हणजे ते एक प्रकारची ती एडव्हेंचरच होतं एक बरं. प्रकारचं तिथे वरती जायचं म्हणजे. आणि तिथे मी एका फिल्म शूटिंग करता गेलो होतो. हं. त्याच्यात मी एक कॅरेक्टर होतो एका फिल्ममध्ये आणि त्यांनी मला अक्षरशः एका डोंगराच्या कड्यावर जाऊन उभं केलं आणि म्हणाले, "तुझी फिल्म बनवायची, इथून शूटिंग करणार आहोत आम्ही." आणि तो डोंगराचा कडा समुद्र सपाटीपासून जवळ-जवळ 1.5 किलोमीटर उंचीवरती होता. बाबा! म्हणजे वरून जर खाली पाहिलं तर बांगलादेशची भातशेती दिसायची हं. वरून. आणि समोर पुढे पाहिलं तर क्षितिज इतकं दूर म्हणजे वक्राकार पृथ्वीचा वक्रपणा तिथून हं, दिसला मला. इतकं ते दूर होतं. आणि त्याच्या पलीकडे बंगालचा उपसागर. हं. तर मान्सून कसा येतो आपल्या देशात हे जर बघायचं असेल, तर चेरापुंजीच्या कड्यावरती आपण जर जाऊन उभं राहिलो कोणी, हं. तर तिथे जेव्हा तो मान्सून येताना दिसतो, तो इतका प्रचंड असतो, की आपल्याला भान राहत नाही, की आपण आणि शेवटी जेव्हा ते ढग जेव्हा आले माझ्यावरती स्वारी करून, हं. अक्षरशः काळोख. बापरे! म्हणजे तो कॅमेरामन तिथे मला दिसत नव्हता. त्यांनी काय फिल्म घेतली मला माहीत नाही, पण तिथे होता. तर असेही ढग असतात आणि त्याच्यामुळं आपण जेव्हा अशा प्रकारच्या मान्सूनमध्ये गुरफटून जातो आणि त्याला बघतो, त्यावेळेस वाटतं की हा मान्सून इतका प्रचंड आहे, त्याच्यात काही बदल होऊ शकत नाही. तर हा तर आपल्या मर्जीचा मालक आहे. आपण त्याला काय सांगणार की तू एल निनोवरती निर्भर आहेस की काय? आपण त्याचा काही विचारच करू शकत नाही. तर खरोखर काही ठिकाणी असं आहे की प्रचंड त्याची जी शक्ती आहे, ती अनुभवता येते. पावसाचा पडदाच. पावसाचा पडदा. हो, अगदी, बापरे! अगदी बरोबर. आणि तिथे चेरापुंजीमध्ये लोक राहतात. तिथे 1,00,000 लोकवस्ती आहे. आता तुम्ही विचाराल की तिथे लोकं कसे राहतात? हं, तिथे पण मी लोकांच्या घरी गेलो होतो. तिथे बायका स्वयंपाक करतात, गाणी गातात, हं. मुलं शाळेला जातात. एकटी जातात शाळेला. म्हातारी लोकं बाहेर फिरायला जातात त्या पावसामध्ये. कारण त्यांना इतकी ती सवय झालेली सवय. असते, की त्यांना काही वाटत नाही. हं. आणि तिथे पाऊस तासभर जर थांबला तेवढ्यात लोकं बाहेर कपडे सुकायला घालतात, धुतलेले कपडे आणि ते एका तासात सुकतात पण. तर त्यांनी आपलं जीवन तिथे सांभाळून घेतलेलं आहे. हं. तर आपण जेव्हा पुष्कळदा इथे म्हणतो, की मुंबईत इतका पाऊस पडला तुम्ही सांगितलं नाही. हं. आणि तिथे जाऊन बघून कितीतरी प्रश्न सुटतात, ओके. की आहे असं म्हणजे निसर्गाचे जे सगळी रुद्र रूपं आहेत, ती दिसतात. आपण गेल्या बराच वेळ चर्चा करत असताना मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटते सर, की तुम्ही अनेक उदाहरणं देताय, ती आमच्या सर्वसामान्यांना समजतील अशाही पद्धतीने देताय आणि आत्ताचा जो अविस्मरणीय पाऊस सांगताय, तो त्या रसिकतेनं सांगताय. तर ती रसिकता तुमच्यात आहे हे निश्चित माहिती आहे. तुम्ही उत्तम कविता करता, तुम्ही तो पाऊस बघता. मला तुमच्याशी गप्पा मारत असताना सगळ्यात आवडलेलं वाक्य असं होतं, की पावसात भिजल्याशिवाय पाऊस कळत नाही.
खरं तर एक वैज्ञानिक जेव्हा असं वाक्य म्हणतो, त्यावेळेला हे पावसातलं भिजणं हे फार विलक्षण असतं. तर हा अनुभव म्हणून तुम्ही पाऊस कसा बघता? कवी म्हणून कसा बघता? आणि वैज्ञानिक म्हणून कसा बघता? तिन्ही ॲक्चुअली आपण काही वेगळं करू शकत नाही ह्या जगामध्ये. हं, पण एक गोष्ट मी सांगू इच्छितो वैज्ञानिक म्हणून आणि नंतर आपण दुसरी रूपं बघू, हं, की हवामान हे बेसिकली अदृश्य आहे. हं, ते दिसत नाही आणि हवामानाचे घटक उदाहरणार्थ आता वातावरणाचा दाब हं, आपल्याला काही दिसत नाही. हवेची आर्द्रता दिसत नाही. तापमान मिनिमम, मॅक्सिमम दिसत नाही. 2च गोष्टी दिसतात. एक ढग आणि एक पाऊस. हं, ह्या 2च गोष्टी. बाकीच्या हवामानाच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या कोणालाही दिसत नाहीत. हं. आणि 2 गोष्टी अशा आहेत, हवामानाचे घटक 2 असे आहेत, ज्या आपल्याला स्पर्श करतात. वाह! एक पाऊस आणि दुसरा वारा. बरं. त्याच्यामुळं आपण जेव्हा एखादी वाऱ्याची झुळूक येते, इतकं छान वाटतं. हं, किंवा तिकडे उत्तरेकडे लूग नावाचा एक वारा असतो, गरम चटका देणार. हं, तर वारा नुसता आपल्याला त्वचेला स्पर्श करत नाही. वारा आपल्याला मनाला स्पर्श करतो. म्हणजे गरम वारा चटका देऊन जातो, तो मनाला चटका देतो. हं, हं. पावसाचं तसंच आहे, की पाऊस जेव्हा स्पर्श करतो, तो फक्त आपल्याला कपडे भिजवत नाही, तो आपलं मन भिजवतो. आणि म्हणून ज्या भावना ह्या 2 गोष्टींविषयी आहेत. हं, ढगाशी आपली काही जास्त जवळीक नसते, कारण ढग हं, खूप दूर असतात. पण पावसाचं पाणी आणि वारा ह्यांची जी वेगवेगळी स्वरूपं आहेत, हं, ती आपल्याला भावतात. हं. आणि त्यावेळेस आपण विसरतो, की आपण शास्त्रज्ञ आहोत, की सामान्य नागरिक आहोत, की कवी आहोत, की वाचक आहोत. की ते त्यावेळेस आपल्याला लक्षात राहत नाही आणि ते लागू नये. म्हणजे हं. मान्सून आला, की आपल्या देशाचं वातावरण बदलतं. खरंय. म्हणजे नुसताच विनोद विनोद असेल तर सोडा विनोद तिथे, हं, पण वातावरण बदलतंय, लोक कविता करायला लागतात, लोक नाचायला लागतात. लोक त्याच्यावरती आणखी सांस्कृतिक कार्यक्रम हं, मान्सूनमध्ये असतात बरेचसे. हं, तर मान्सून आला की सगळं वातावरण एकदम बदलतं. म्हणजे जिथे आधी न सुकलेली जमीन हं, होती तिथे पालवी फुटते, गवत वाढतं. हं. झाडांना सुकलेली झाडं एकदम हिरवीगार होतात. तर ह्या गोष्टी जेव्हा मान्सून आणतो, त्यावेळेस आपल्याला वाटतं की मान्सून खरोखरच जीवन घेऊन येतो आपल्या देशाला. वाह! आणि त्याची आपण जेव्हा एक रासायनिक किंवा अशी भौतिक व्याख्या करतो, की मान्सून 1 तारखेला आला आणि तो 2 दिवस उशिरा आला किंवा तो 3 दिवस लवकर आला. मला वाटतं ते आपण सगळं विसरावं हं, आणि मान्सूनच्या येण्यामध्ये जी गंमत आहे, हं. अ, ती आपण अनुभवावी असं मला वाटतं. थोडक्यात काय तर आपण अनेक पावसाळे बघितले. हो, ही म्हण खऱ्या अर्थी इथे लागू पडेल, की तो अनुभवून पाहिला सर्वार्थाने. अ, आपण निरीक्षण म्हणून सुद्धा हो, तुम्ही म्हणालात हो, तसा हो, पंचेंद्रियांनी सुद्धा हो, आणि भावनांनी सुद्धा, हो, काव्यात्म सुद्धा. तर तो जितक्या प्रकारे आपण मांडतो रिमझिम, झिमझिम, हो, हो, धुवाधार हो, कोसळणं, तितक्या प्रकारे जर आपण तो जाणून घेतला, तर निश्चितपणे हो, त्याच्याशी आपण छान जोडले जाऊ शकू, हो, हो. असं म्हणायला हरकत नाही. मी एक छोटीशी कविता लिहिलेली आहे. नक्की आपण वाचून परवानगी असेल तर वाचून दाखवतो. खुशाल. छोटीशी आहे. फक्त मी विनंती करेन, की आपण अगदी शेवटच्या प्रश्नाकडे आलोय. हो. तुमच्या कवितेनं मुलाखतीचा समारोप झाला तर आम्हाला निश्चित कवितेनेच आवडेल. करतो मी. ह्याच्यात येस. ही माझी 31 कडव्यांची कविता आहे. त्यातले मी बापरे! 2-4 फक्त इथे नक्की, नक्की. सादर करतो. एक तर त्या कवितेचं नाव आहे माझा आवडता ढग, हं, हे नाव आहे. पण हं. त्याच्यातली 2-4 कडवी मी वाचून दाखवतो. हो, नक्की. एक पहिलं आहे असं, तुझ्याकडे पाहून मला वाटतं, कशासाठी इतक्या आठवणी साठवायच्या? वाहून जाऊ देत अश्रूंच्या धारा, मन अगदी रिकामं, कोरडं होईपर्यंत. तर हे पावसातून जे अश्रू पडतात किंवा आपल्या डोळ्यातून जे अश्रू हं, वाहतात, त्यांचा हा एक संगम आहे. हं, आणखी एक कडवं वाचतो. हं. नको आहेत मला तुझ्या सरींवर सरी, खूप भिजून झाला आजवर. आता एकच थेंब पुरेसा वाटतो, माझ्या ओठांवर तुझ्या प्रीतीचा. वाह! आणखी एक असंच एक कडवं आहे. तुझ्या भोवतीची ती चंदेरी किनार, तुझ्या मागची ती सोनेरी किरणं,
सांगतात मला, की "धीर धर, आशा वाढव, विश्वास ठेव." एक विश्वास ठेवणारं हे ज्याला सिल्व्हर लायनिंग म्हणतात इंग्लिशमध्ये, हं, एव्हरी क्लाउड इज अ सिल्व्हर लायनिंग ते आहे. आणि शेवट माझा मी ह्याच्यात असा केलेला आहे, ढगाला उद्देशून आहे. हं. तू तिथं आकाशात विरून जाशील, तू तिथं आकाशात विरून जाशील आणि मी इथं मातीत मिसळून जाईन. पण ती तर केवळ एक सुरुवात असेल अनंतकालीन जीवनाची. वाह! क्या बात है! मुलाखतीच्या शेवटाकडे येत असताना, हं. आत्ता अमृत महोत्सवी वर्ष अगदी अ, पुढच्या आठवड्यावर येऊन ठेपलंय. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असा सगळीकडे आपण दुमदुमतोय अक्षरशः हा नारा. हवामान खात्याचा विचार करत असताना, आज हवामान खात्याची पुढची वाटचाल कशी असेल आणि ते कशी असावी असं तुमचं मत आहे? मला एकच सांगावसं वाटेल, की भविष्य उज्ज्वल आहे. हं, 75 वर्ष मी स्वतः जगलो आहे. हं. कारण माझा जन्म झाला तो ब्रिटिशांच्या काळात. बरं. म्हणजे ज्यावेळेस मी जन्मलो तेव्हा मी इंग्रजांचा गुलाम म्हणून मी जन्माला आलो. हं, त्यानंतर 4 वर्षांनी मी स्वतंत्र भारताचा नागरिक झालो. हं, तर 75 वर्षामध्ये एक चमत्कार घडलाय. तो चमत्कार असा, की आपली लोकसंख्या चौपट वाढली. हं. स्वातंत्र्याच्या दिवशी ती काहीतरी मला वाटतं 35 कोटी होती. आता ती 140 कोटी आहे. तर आपली लोकसंख्या चौपट वाढली. पण आपलं अन्नधान्य उत्पादन हं. 6 पटीनं वाढलं. बापरे! म्हणजे पुरून उरेल हं. इतकं अन्नधान्य आपण आज उत्पादन करतोय. हा एक चमत्कार आहे. कारण मी दुष्काळाचे दिवस पाहिलेले आहेत. खरंय. ज्यावेळेस अमेरिकेहून आपल्याला धान्य यायचं आणि तिथल्या जहाजातून जेव्हा धान्य यायचं त्यावेळेस पुण्याच्या रॅशन शॉपमध्ये धान्य मिळायचं. तर हे सगळं मी पाहिलेलं आहे आणि त्याच्यातून आपण खूप पुढे आलो आहोत. आपण आता दुसऱ्या देशांना अन्नधान्य निर्यात करतोय हं. आणि पुरून उरेल इतकं अन्नधान्य आपण हा चमत्कार हवामानशास्त्रज्ञांचा च्या सहभागामुळे झालेला आहे. बरं. कारण त्यांनी शेतकऱ्यांना जे अंदाज दिलेले आहेत, ते खरे ठरलेत. तर आपण कितीतरी शंका उपस्थित केली, की तुमचे अंदाज चुकतात. तरी हे जे सत्य आहे, की आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलंय. आपण आपलं अन्नधान्य उत्पादन वाढवले सगळ्यांनीच, म्हणजे फक्त हवामानशास्त्रज्ञच नाही, त्याच्यात शेती तज्ञ हं. आहेत. त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटर्स आहेत, नियोजक आहेत, सगळे आहेत त्याच्यामध्ये. पण आपण हे करून दाखवू शकलो, कारण हल्लीची भीती आहे ती हवामान बदलाविषयी आहे, की बरं. पुढच्या 20 वर्षात असं होईल, पुढच्या 50 वर्षात असं होईल. तर मी म्हणतो, की मागच्या 75 वर्षात काय घडलंय ते बघा ना, हं. जे किती सुंदर आहे. आणि पुढची भीती आहे हवामान बदलाची ती मला वाटतं, की आपल्या मान्सूनला काही होणार नाहीये, हं. असं मला नक्की वाटतं. तर आपण निर्धास्तपणे भविष्याकडे बघावं हं. आणि भविष्य मला वाटतं सगळ्यांच्याकरता उज्ज्वल आहे. वाह! किती छान वाटलं असं ऐकून, की खरोखरच असंच होवो आणि या सगळ्या उज्ज्वल भविष्यामध्ये आपली जबाबदारी आम्हाला निश्चितपणे चोख पार पाडता येवो साऱ्यांनाच. हवामान खात्यातल्या अधिकाऱ्यापासून सर्वसामान्य माणसापर्यंत. तर तो प्रत्येकानं आपापला वाटा आपण उचलूया आणि अर्थात आज आपण अख्खा पाऊस खरं तर अनुभवला. पण हा सगळा अनुभवत असताना मनातला ओलावा जपत असताना अनेक निरीक्षणं पाहिली, त्यातली रसिकता पाहिली, त्यात सगळ्या पलीकडलं एक शास्त्रीय ज्ञान पाहिलं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मगाशी जसा उल्लेख केला, तसं रंजन सर स्वतः उत्तम कवी आहेत. तर या कवी मनाचा पाऊस अनुभवतच आपण या मुलाखतीचा समारोप करू आणि निश्चितपणे पुढच्या भागात भेटू. तोपर्यंत